विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव या ठिकाणी आहोत. माजलगावचे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगावचे माननीय अशोक आबा डग आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना विकासनामा लाईव्हच्या वतीनं त्यांचं अभिनंदन व त्यांना शुभेच्छा. आबा रामकृष्ण हरी. आबा, आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही खरोखर सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आपण सर्व जनतेला सांगितलेलं आहे की माझा वाढदिवस अजितदादा पवार दुःख निधन झाल्याबद्दल मी साजरा करणार नाही असा संदेश दिला. याचं कारण काय? माझे दैवत म्हणजे स्वर्गीय अजितदादा आणि अजितदादांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर मी यावर्षी माझा वाढदिवस साजरा नाही करायचा असं मागेच जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगानं वाढदिवस न करायचा आणि न करायचा तर काहीतरी वाढदिवस म्हणजे एक संधी असते काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम करायची म्हणून मी असं ठरवलं की वाढदिवसा दिवशी जे माझ्या भेटीला माझे हितचिंतक मित्रपरिवार येईल त्यांना केसर आंबा जातीचं एक रोपटं जे की त्यांना एक रोप लावा असं मी म्हणलंय, सावली मिळवा, फळे मिळवा आणि पर्यावरण वाचवा ह्या हेतून या औचित्य साधून मी 1200 रोपं जे मित्र परिवार भेटायला आला त्यांना दिले व ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल त्यांना ते फळं वाटण्याचा कार्यक्रम माझे मित्रपरिवार तालुक्यामध्ये करत आहे. पुढील जे तुम्ही वाढदिवस असं मोठ्या उत्साहामध्ये अलग अलग तऱ्हेनं करण्याचा निर्णय म्हणजे होत होते समजा, परंतु आता यावर्षी हे फळं जे रोप वाटून करताय याच्याबद्दल लोकांची काही प्रतिक्रिया तुम्हाला काय म्हणजे त्यांना सध्या आता बघ तुम्ही 12 जून आणखीन पावसाचा थेंब सुद्धा या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पडलेला नाही. गेल्या वर्षी 12 जूनला बिंदुसरा बीडचं भरलेलं होतं, 50 फुटाचं धरण भरलेलं होतं, 80% माजलगाव डॅम सुद्धा भरलेला होता. हे पर्यावरणाचा समतोल पूर्ण बिघडलेला आहे आणि वाढदिवसाची संधी साधून आणि अजितदादाच्या स्मरणार्थ झाडे जितके जास्त लावता येतील ते लावण्याचा कार्यक्रम या निमित्तानं आपण करावा असं मला वाटलं म्हणून मी ह्या केसर आंब्याची रोपं वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्या उद्देशानं पर्यावरणाचा घेतलेला आहे. आबा, तुमच्या वाढदिवसानिमित्त सर्व जनतेतून तुम्हाला शुभेच्छा मिळत आहे. मोठ्या उत्साहामध्ये म्हणजे साजरा करण्याचा तुमच्या कार्यकर्त्याचा उल्हास असतो, परंतु ते उल्हास न करता तुम्ही आज वृक्षारोपण म्हणजे जगून लावून तुम्ही साजरा करण्यास सांगतात. तुम्ही या सर्व जनतेला, माजलगाव मतदारसंघातील सर्व मतदार बांधव आहेत, तुमचे हितचिंतक आहेत, त्यांना तुमच्या वाढदिवसानिमित्त काय संदेश द्याल? मी या वाढदिवसानिमित्त एवढंच संदेश देऊ इच्छितो, ज्यांना आपल्याला घडवलं, आपल्या जीवामध्ये आखरी जीव आहे, आपल्या आखरी श्वासापर्यंत त्यांना विसरू नका. मला अजितदादांना घडवलं, जुन्या थडीसारख्या एका 1500-1600 मताच्या गावातून घेऊन डायरेक्ट मुंबई मार्केट कमिटीचं सभापती केलं. माझे दैवत अजितदादा आज या विमान दुर्घटनेमध्ये राहिलेले नाहीत. त्यांना आपल्याला घडवलं त्याला विसर पडू नये. मग त्यांना ते वृक्षप्रेमी होते, मग त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी ह्या झाडे वाटपाचा वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, जेणेकरून एक आंब्याचं रोप एकदम माझा मित्र घेऊन गेला आणि दारासमोर लावलं किंवा शाळेत लावलं, कुठेही लावलं, मंदिरासमोर लावलं तर ते त्यांना सावली देईल, फळे देईल आणि पर्यावरणाला सुद्धा पोषक त्या ठिकाणी वातावरण त्या झाडामुळे होईल.
खरोखर आबांना विकासनामा लाईव्हच्या वतीनं डबल पुन्हा अभिनंदन व शुभेच्छा. आत्ताच आबांनी सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक म्हणजे पर्यावरण प्रेमीने वृक्षारोपण करत आहेत. तसंच त्या अनुषंगाने आज आबांनी वाढदिवसानिमित्त 1000 ते 1200 वृक्ष केशर आंब्याचे त्यांनी मित्र परिवार असतील, हितचिंतक असतील यांना वाटप करून त्यांना जगवण्यासाठी, पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा असा संदेश दिलेला आहे. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब कपाळ, माजलगाव.